नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या 28 नंबरच्या पार्टमध्ये तर खास करून तुमचं सर्वांचं वेलकम आहे. बघा, नेहमीप्रमाणे आपण काही क्वेश्चन घेत असतो, त्याचा ॲनालिसिस घेत असतो. परंतु 2 दिवसात पाठीमागे म्हणजे 2 दिवसापूर्वी एक न्यूज आली होती पेपरला, आणि त्या दिवशीपासून भरपूर विद्यार्थी डिमोटिव्ह झालेले आहेत किंवा म्हणजे असं काहीतरी हरवल्यासारखं झालं त्यांचं. असं काही होऊ नका मुलांनो, कारण जरीही अशा प्रकारच्या न्यूज आल्या तरी आपण आपल्या ध्येया प्रति ठाम असलं पाहिजे किंवा आपल्यावर विश्वास असला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वर्क केलं पाहिजे. तर बघा, आता ती न्यूज अशी होती का म्हणजे मराठा रिझर्वेशन भेटल्यानंतर 10% रिझर्वेशनच्या जागा ॲड करून बिंदू नामावली रिपीट केली जाईल. आता जरी रिपीट केली आणि 10% रिझर्वेशन जरी ॲड केलं तरी तुमच्यावर काही इफेक्ट नाही झाला पाहिजे, कोणावरच काही इफेक्ट नाही झाला पाहिजे. हे सिस्टममध्ये ज्याप्रमाणे चाललेलं आहे ते चालतच राहणार आहे. परंतु आपलं काम काय आहे की आपण अभ्यास करणे, आपण आपल्याला स्वतःला तितकं स्ट्रॉंग बनवणे, म्हणजे ज्या पदासाठी आपण लढतोय किंवा जे काही आपलं गोल आहे त्याच्यासाठी आपण तितकं एबल होणे हे आपलं काम आहे. मग हे बाकीच्या गोष्टीकडे लक्ष न देता आपलं एकच काम आहे तर आपण ते करायला हरकत नाही. भरपूर अशी मुलं मला आढळून आले का अभ्यास सोडलाय किंवा ग्राउंडला जायला गेले 2 दिवसापासून. असं करू नका. तुम्ही तुमचं म्हणजे जे आहे ते रेग्युलर चालू राहू द्या. 10-15 दिवस थोडं लेट होईल, पण ॲड तर येणारच आहे आणि एक्झामही होणारच आहे. परंतु याच्यात एकच होऊ शकतं की तुम्ही आत्ता जर अभ्यास बंद केला, वर्कआउट म्हणजे ग्राउंड जर बंद केलं तर तुमच्या ह्याच्यावर त्याचा परिणाम वेगळ्या पद्धतीनं होईल आणि आपण कदाचित वर्दीपासून दुरावले जाऊ शकतो. असं न होता तुम्ही तुमचं कंटिन्यू राहू द्या. ॲड ही येणारच आहे आणि तुमची एक्झाम पण होणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही गाफील राहू नका आणि आपलं जे आहे ते चालू राहू द्या. तर बघा, आता आजचा पहिला क्वेश्चन आहे, अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या हिंदू मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे. आणि अबुधाबी कुठे आहे? तर अबुधाबी ही संयुक्त अरब अमिराती जी आहे, संयुक्त अरब अमिराती, संयुक्त अरब अमिरातीमधला हा एक पार्ट आहे. म्हणजे तिथे 7 अमिराती आहेत, म्हणजे 7 छोटे छोटे कंट्री असल्यासारखे भाग आहेत आणि त्याच्यामधलीच एक अबुधाबी हे एक तिथला एक पार्ट आहे किंवा त्याला अमिराती म्हणतात. जसं की दुबई एक आहे, अबुधाबी आहे, असे वेगवेगळे आहेत तिथे. तर पुढचा क्वेश्चन काय बघू. देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी कोठे सुरू करण्यात येणार आहे? तर देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी ही ठाणे जिल्हा येथे चालू केली जाणार आहे. बघा, खूप मागणी होत होती की मॅडम करंटचे क्वेश्चन घ्या. तर आपण याच्यामध्ये करंटचे क्वेश्चन आता इथून पुढे रेग्युलरच्या व्हिडिओमध्ये पहिले 10 क्वेश्चन आपले करंटचे असणार आहेत. तर बघा, पहिला झाला, आता हा सेकंड क्वेश्चन आहे, देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी कोठे सुरू करण्यात येणार आहे? तर ती ठाणे येथे सुरू करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारकडे अहवाल पाठवलेला आहे आणि त्याचा स्टडी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली? तर त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर मुळे. 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. डॉक्टर मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार हा सायरस पूनावाला, जे की सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला आहेत, त्यांचे वडील आहेत सायरस पूनावाला, आणि यांनीच सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती पुण्यामध्ये. तर ती स्थापना कधी केली होती? 1966 मध्ये. बघा, सायरस पूनावाला यांनी याची स्थापना केली होती, सिरम इन्स्टिट्यूट, जे की कोविड काळात खूप म्हणजे त्याचं नाव आपण रिपीट ऐकलं होतं. कारण त्यानं ब्रिटिश कंपनी जी आहे ॲस्ट्राजेनेका, तर त्या कंपनीसोबत करार करून कोविडसाठी लस तयार केली होती. तिचं नाव काय होतं? कोविशिल्ड. अशा प्रकारची लस तयार केली होती या सिरम इन्स्टिट्यूटने आणि त्याचे संस्थापक होते सायरस पूनावाला. तर अशा प्रकारची बाकीची माहिती पण तुम्ही लिहून घेत चला किंवा लक्षात ठेवत चला. तुमच्या पद्धतीनं तुम्ही करा, पण स्टडी काही सोडू नका. कारण जरी एखादा महिना हार्डली काय होऊ शकतं, जे आपलं जून-जुलैमध्ये ग्राउंड होणार आहे ते तर होणारच आहे फिक्स त्याच टायमिंगमध्ये. फक्त ॲड जी ह्या 8 दिवसात पडणार होती ती थोडीशी लेट होऊ शकते, 10-15 दिवस. त्याच्यापेक्षा जास्त वेगळं काही होणार नाही. तुमचं जे फिजिकलची डेट किंवा फिजिकलचा जो महिना ठरलेला आहे ते तिथेच होणार आहे फिजिकल, आणि एक्झाम पण त्याच पिरियडमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल गाफील राहू नका.
तर बघा आता पुढचा क्वेश्चन काय, कोणत्या ठिकाणी भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर जे CDS होते जनरल बिपिन रावत, तर यांचं पुतळ्याचं अनावरण झाले डेहराडून येथे, जे की उत्तराखंडमध्ये आहे. उत्तराखंडमध्ये. तर बघा आता जनरल बिपिन रावत आहेत, यांचं हेलिकॉप्टर ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं होतं. कधी झालं होतं, तर ते झालं होतं 8 डिसेंबर 2021ला यांचं निधन झालं होतं. भारताचे पहिले CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, CDSचा लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवा, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते ते पहिले. त्यांचं त्यामध्ये निधन झाल्यामुळे आता त्यांचा हा पुतळा उभारलेला आहे. आता हे CDS जे पद आहे, हे पद सैन्यातील सर्वोच्च पद आहे बघा. तसंच सध्याचे CDS कोण आहेत मग? CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, तर जनरल अनिल चौहान आहेत. अनिल चौहान. बघा पुढचा क्वेश्चन काय पाहूया. महाराष्ट्रात पौराणिक नाटकाचा प्रयोग कोणी सुरू केला? तर पौराणिक नाटकाचा प्रयोग विष्णुदास भावे यांनी सुरू केलेला आहे. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा ते विष्णुदास भावेबद्दल काही माहिती तुमच्या लक्षात असू द्या. हे मराठी नाट्य परंपरेचे जनक आहेत बघा. जनक कशाचे? तर मराठी नाट्य परंपरेचे जनक आहेत. तसेच त्यांना महाराष्ट्र नाट्यकलेचे भरतमुनी म्हणून पण ओळखलं जातं. भरतमुनी. महाराष्ट्र नाट्यकलेचे भरतमुनी म्हणून पण त्यांना ओळखलं जातं. हे 2 कन्सेप्ट त्यांच्याबद्दलच्या लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, गोविंद बल्लाळ देवल यांचे शारदा हे नाटक 1899 साली कोणत्या विषयावर आधारित होते? तर गोविंद बल्लाळ देव यांचं कोणतं नाटक, असा पण क्वेश्चन येऊ शकतो. तसंच ते नाटक कधीचं आहे असं पण क्वेश्चन येऊ शकतो. म्हणून हे 2 फॅक्ट्स पण लक्षात ठेवा. गोविंद बल्लाळ देवळ यांचे शारदा हे नाटक 1899. तर त्यांचा विषय काय होता? जरटकुमारी विवाह. म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आता जरटकुमारी विवाह म्हणजे काय? तर एजड म्हणजे खूप जास्त वयाचा पुरुष, म्हणजे एकंदरीत उतार वयाला लागलेला किंवा म्हातारा पुरुष, आणि कुमारी एकदम तरुण मुलगी 18 वर्षाची 20 वर्षाची, अशा प्रकारे हा विवाह असतो. पुढचा क्वेश्चन पाहू. मराठी संतांची चरित्रे पुढीलपैकी कोणी लिहिली? तर मराठी संतांची चरित्रे लिहिली वामन पंडित यांनी लिहिलेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे, राजा रवी वर्मा हे प्रख्यात आहेत. तर राजा रवी वर्मा हे तैलचित्रकार, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तैलचित्रकार. बघा हे राजा रवी वर्माचा कालखंड कोणता होता? 1848 साली त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांचा मृत्यू झाला 1906 मध्ये. यांच्यावर एक मूवी पण आलेला आहे राजा रवी वर्मावर. आणि जे आपले देवाचे चित्र किंवा पेंटिंग्स भेटतात ना आपल्याला, किंवा फोटो, तर ह्या देवाच्या चित्रांना पेंट करण्याचं किंवा ते चित्र बनवण्याचं काम यांनी चालू केलेलं आहे, राजा रवी वर्मा यांनी. तर पुढचा क्वेश्चन पाहू. गंगा ही राष्ट्रीय नदी म्हणून केव्हा घोषित करण्यात आली? तर गंगा ही राष्ट्रीय नदी 2008 साली घोषित करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतातील कोणत्या राज्यात सूर्य 2 तास आधी उगवतो? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अरुणाचल प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगात जास्त वेलचीचे उत्पादन कोणत्या देशात होते? तर जगात जास्त वेलचीचे उत्पादन 4 नंबरचं ऑप्शन ग्वाटेमाला देशात होते. तर 2 नंबरला कुठे होते मग? इंडोनेशिया. 3 नंबरला कुठे होते? भारत. पुढचा क्वेश्चन पहा, कोणता पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो? तर फक्त पावसाचे पाणी पिणारा पक्षी आहे चातक, जो त्याला पावसा पण म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियम कोठे आहे? तर फिरोजशाह कोटला हे स्टेडियम नवी दिल्ली येथे आहे. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा ह्याची स्थापना कधी झालेली आहे? फिरोजशाह कोटला मैदानाची 1883 साली याची स्थापना झालेली आहे. आणि भारतातील 2ऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने आंतरराष्ट्रीय मैदान आहे. याला सर्वात मोठं कोणतं? तर सर्वात मोठं आहे नरेंद्र मोदी स्टेडियम, जे की गुजरातमध्ये आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम. सर्वात जुनं विचारलं तर इडन गार्डन आहे, आणि 2 नंबरचं विचारलं तर ते आहे फिरोजशाह कोटला स्टेडियम, म्हणजे त्यांच्या डेटनुसार. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या भारतीय बँकेच्या सर्वाधिक शाखा आहेत? तर SBI बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया. 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहू.
जगातील सर्वात वेगाने धावणारा प्राणी कोणता? तर जगातील सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे चित्ता, जो की आपल्या भारतातून 1952 साली नामशेष झाला होता, म्हणजे इथे तो नव्हता. परंतु आत्ता 2022मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटनी त्याला भारतात आणलेलं आहे. तर तो कुठून आणला आहे, काय, त्याच्याबद्दलची पण थोडीशी माहिती असली पाहिजे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये हमखास प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत, कारण हे करंट इश्यू आहे. तर बघा 17 सप्टेंबर 2022 साली हे MP मध्ये जे कुनो नॅशनल पार्क आहे, MP म्हणजे मध्य प्रदेशमध्ये कुनो नॅशनल पार्क जे आहे, कुनो नॅशनल पार्कमध्ये हे नामिबियामधून आणलेले चित्ते किती होते? 8 होते. आणि कुठे सोडले ते? कुनो नॅशनल पार्क MP मध्ये. तर 8 पैकी याच्यामध्ये 5 मादी होत्या आणि 3 नर होते. अशा प्रकारे यांचं आयात केली ती. नंतर सेकंड जेव्हा आणले ते 18 फेब्रुवारी 2023ला काही आणले बघा. तर ते दक्षिण आफ्रिकेतून आणले होते. दक्षिण आफ्रिका 12 चित्ते आणले होते दक्षिण आफ्रिकेतून. आणि हे पण मध्य प्रदेशमधले कुनो नॅशनल पार्कमध्येच सोडलेले आहेत. तर अशा प्रकारे हे 12 आणि हे 8 असे 20 चित्ते आपण आणलेले आहेत आत्ता सध्या, आणि ते कुनो नॅशनल पार्क मध्य प्रदेशमध्ये सोडलेले आहेत. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, उच्च रक्तदाबाच्या स्थितीला काय म्हणतात? तर उच्च रक्तदाबाच्या स्थितीला हायपरटेन्शन असं म्हणतात. आता हायपरटेन्शन कसं असतं, म्हणजे का होतं? तर बघा आपला जो ब्लड प्रेशरचं रँक असते किंवा हे 120 ते 80च्या दरम्यान असते ब्लड प्रेशर आपलं, परंतु जर हे 140 ते 90च्या दरम्यान जर झालं तर ह्याला हायपरटेन्शन असं म्हणतात. ह्याच्यापेक्षा 140-90च्या प्लस गेलं तर त्याला हायपरटेन्शन असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वनस्पतीमध्ये हवेचे देवाणघेवाण करण्याचे काम कोणते अंग करते? तर वनस्पतीमध्ये हवेचं जे देवाणघेवाण होतं ते वनस्पतीवर जे छोटे छोटे होल असतात किंवा छिद्र असतात त्यामार्फत होतं, म्हणून आपलं 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. बघा आपल्या चॅनलचं नाव आहे हे स्मार्ट स्टडी कट्टा. पुढचा क्वेश्चन पाहू, शरीरातील सर्वात मोठे ग्रंथी कोणती आहे? तर आता शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत ग्रंथी. परंतु अंतःस्रावी जर ग्रंथी म्हणलं तर ती थायरॉइड ग्रंथी आहे. परंतु इथे कन्फ्यूज करू नका स्वतःला, इथे कन्फ्यूज स्वतः होऊ नका आणि करू नका, कारण शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असं जर क्वेश्चन विचारलं तर त्याचं उत्तर आपण यकृतच लिहायचं. परंतु यकृत जर ऑप्शनमध्ये नसेल तर थायरॉइड लिहा. आणि बघा यकृताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? हिपॅटॉलॉजी असं म्हणतात. हे पण लक्षात ठेवा, हिपॅटॉलॉजी. हे काय करतं तर यकृताचा अभ्यास करणारे शास्त्र आहे ते. पुढचा क्वेश्चन आहे, जीवशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर जीवशास्त्राचे जनक आहेत लॅमार्क, म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहू, उच्च न्यायालय व त्यांचे कार्यस्थान संबंधित खालीलपैकी चूक असलेली जोडी कोणती? तर उत्तर प्रदेशचं उच्च न्यायालय अलाहाबादमध्ये आहे, हे बरोबर आहे जोडी. नंतर आहे राजस्थानचं उच्च न्यायालय कुठे? जोधपूरमध्ये आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे. नंतर उत्तराखंडचं नैनिताल येथे आहे, हे पण बरोबर आहे. तर आपली चुकीची जोडी कोणती आहे? चुकीची जोडी ओळखायची ना आपल्याला, तर चुकीची जोडी ब, मध्य प्रदेशचं भोपाळ. तर मध्य प्रदेशचं उच्च न्यायालय भोपाळमध्ये नसून ते जबलपूरमध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर ब आहे करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पहा, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षास पदावरून दूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर ऑब्वियसली राष्ट्रपतीला, कारण हे राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असतात आणि म्हणजे यांची नेमणूक जरी राज्यपाल करत असेल तरी पण त्यांना पदावरून दूर करण्यासाठी राष्ट्रपतीचेच अधिकाराखाली हे येतं. पुढचा क्वेश्चन आहे, भारताचा एखादा नागरिक सलग डॅश डॅश वर्ष भारताबाहेर वास्तव्य करत असल्यास त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द होते. तर भारतीय नागरिकत्व रद्द होण्यासाठी भारतीय नागरिक जर स्वतःच्या इच्छेने भारताबाहेर 7 वर्ष राहत असेल तर त्याचं भारतीय नागरिकत्व रद्द होतं, म्हणून क ऑप्शन आपलं बरोबर आहे. नेक्स्ट आहे, बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण? तर लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती आहेत मीरा कुमार, ज्या की बिनविरोध निवडून आल्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशातील पहिला IIT सॅटेलाइट कॅम्पस कोठे सुरू होणार आहे? तर हा होणार आहे उज्जैन येथे सुरू.
तर बघा अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन घेतलेले आहेत. याच्यामधले पहिले 10 करंट अफेअरचे होते. तसंच अशा प्रकारचे जे क्वेश्चन येतात, देशातील पहिला IT सॅटेलाईट कॅम्पस, हा पण क्वेश्चन जो आहे करंटशी रिलेटेडच आहे. तर अशा प्रकारे आपण इथे क्वेश्चन घेतलेले आहेत. तुमचा प्रतिसाद खूप छान भेटत आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत राहा आणि डिमोटिव्ह न होता कंटिन्यू तुमचं वर्क चालू राहू द्या. तसेच आपले व्हिडिओ पण पाहत राहा आणि व्हिडिओ कधी पण शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आपण इथे बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने GS कव्हर करत आहोत. ह्याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला कधी उत्तम. तसंच तुमच्या फ्रेंडला पण तुम्ही शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करत जा. लाईक केल्यामुळे मलाही प्रेरणा भेट, जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत पोहोचण्यास मदत होते. तर थँक्यू व्हेरी मच.